मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता. लोक आपले आस्था घेऊन येतात आणि दर्शन वगैरे करतात. पाहते सगळ्यांना उभा दे. बघा किती सुंदर असा तलाव आहे. इथे पण पिंड आहे आणि मंदिरात पुन्हा हारवाले असे लाईनशीर बसलेले वाटाणे आणि गाजर खायला मजा येते आणि त्यासोबत लोणचं असलं. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू महेश व्लॉग्स. तर आजचा वार गुरुवार आणि सकाळचे वाजले 9:30. मी पण मस्त रेडी झालोय टाकाटाक. मला पप्पा उठवायला आलेले. पप्पा बोलले आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचंय. महादेवाच्या मंदिरात मी जाणार आहे, खिडकालेश्वर महादेव मंदिर. तर तिकडे पप्पांसोबत मी जाणार आहे आणि मस्त टाकाटाक रेडी झालो. सगळ्या गोष्टी धमाल मस्ती आपल्याला आज व्लॉग मध्ये बघायला भेटणार आहेत. नंतर मग आपले काम वगैरे सगळ्या गोष्टी आहेत का व्लॉग मध्ये. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ स्किप करू नका. चला आता मम्मीशी दोन गोष्टी बोलू आणि बाहेरचं वातावरण बघू, सगळ्या गोष्टी बघूया एकत्र. चला व्लॉगला सुरू करूया. गाईज बघा कसला जोराचा पाऊस आलेला आहे आणि आज गुरुवारच्या दिवशी पूर्ण बाबांचा गड पण बघा झाकून गेलेला आहे. एवढा जोरात पाऊस चालू आहे. पावसाचा काही नेम नाही. पाऊस राजा आपला कधी बी आपल्या मनाच्या हिशोबाने येतो. आजचं असं वातावरण आहे बघा. असं नेचर मध्ये राहताना आपल्याला असे दृश्य बघायला भेटतात. बघा कशा म्हशी चारायला आलेत आणि हा नेचर मधलाच व्ह्यू आहे. मस्त गवत खाताना सुंदर. पाऊस आता थांबलेला आहे जबरदस्त. तर गाईज आता मी आलोय इथे ऑलेरे मध्ये आणि मम्मीने मला मिल्क उपवासाचं आणलेलं आहे बघा. मिल्क बनाना आणि मम्मीने घेतले शेव खायला. आई हा मग सांगू खायला पाहिजे ना बाबा, नाही तर गरगरत निकाल. काय होतं गरगरत गरगरत. मग तू चक्कर काल्या साडीमध्ये एक नंबर दिसत आई. हा भारी दिसत तू. काले सारे मना पट्टे तुला पट्ट काली साडी तुला पट्ट. आता ते मध्यानं काय करायचं भारी दिसत आई बघ. काल्या साडीमध्ये एक नंबर दिसत. आईने घेतले काय चहा मध्ये शेव खायला हो बाबा, आज सकाळी माझ्या सकाळी. पोऱ्याचा उपवास काय आज आज चमचमीत नाहीये. आज आज माझा उपवास उपवासाचा आहे. उपवासाचा मला हे खायला लागतं. आई पण बसते चहा पियला, टीव्ही लावते आता. आणि चला आज जा असाच बाबा, नाश्ता करू. आई बघा तुम्हाला नाश्ता करायला बोलवते आई. चला या तुम्ही पण सकाळी सकाळी चहा पियला, चहा मध्ये शेव खायला. आणि मी पण आपला मिल्क बनाना खाऊन आपल्या दिवसाची सुरुवात करतोय. मम्मी पण एकदम मस्त भारी दिसते. ब्लॅक ब्लॅक कॉम्बिनेशन, तिच्यावरची ब्लॅक साडी भारी दिसते. अरे बाबा, सगळ्यांना आवडतं त्यांना. काला कलर कोणला नाही आवडत ना. काला सगळ्यांनाच आवडते पण आता घालायचं असतं, घालून मोकळं व्हायचा. जीवाचं का हाऊस करून घ्यायची. मी आला तर कोण आहे बघायला इथे. कार्या ठेवून काय करायच्या त्या कुदत्या. मेला काय केलं? मग मी लगेच दिला. मग असं पाकरावानी यायचं. तर आता तू शेव खा मस्त आणि मी पण मिल्क पिऊन आपल्या कामाला सुरुवात करतो. व्हिडिओ स्किप नका करू प्लीज. व्हिडिओ कंटिन्यू ठेवा, पूर्ण बघा. मी तुम्हाला बोर कधीच करत नाही. फुल एंटरटेनमेंट असतं आपल्या व्लॉग मध्ये. फॅमिली मुवमेंट्स, डायलॉग बाजी, कॉमेडी या सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. गाईज व्ह्यू बघा, व्ह्यू डोंगराचा व्ह्यू बघा. एक नंबर दिसतोय बघा. खत्री ना एक नंबर. तो बाप रे तो बघा चिल कसला उडतोय तिथे. एक नंबर भाई साहब. असा व्ह्यू खतरनाक आहे ना यार. कसला बघ ना डोंगर आणि तो ढग डोंगरामध्ये वेढलेला एकदम पूर्ण भारी. आणि तो चिल कसा उडतोय बघा. खतरनाक आहे यार. जबरदस्त व्ह्यू लय भारी आहे. आजचा व्ह्यू खतरनाक आहे. पाऊस थांबल्यानंतर असाच नजारा बघायला भेटतो. बघितला व्ह्यू कसला भारी येतो. एक नंबर खतरनाक. आम्ही आलोय खिडकालेश्वर मंदिरात. पुन्हा हारवाले असे लाईनशीर बसलेले आहेत. गाईज मी आता आलोय खिडकालेश्वर महादेव मंदिरात. पप्पांसोबत आलेलो आहे दर्शनासाठी. तर सगळं दर्शन वगैरे करून घेऊ आपण आणि सगळ्या गोष्टी आपण एकत्र बघूया. चला गाईज बघा आता मी आलोय खिडकालेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी.
पप्पा आहेत माझ्या जोडीला. गाईस दर्शन करायला घ्या महादेवाचं आपले भोलेबाबा. दर्शनासाठी आलोय मंदिरात. काहीच मस्त दर्शन झालेलं आपलं. आणि हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे बघा. खिडकाळेश्वर महादेव मंदिर. इथं मोठा तलाव आहे. इथे खूप साऱ्या विधी मंडळी होतात, म्हणजे विधी सगळ्या होतात. दशपिंड्या वगैरे सगळं, दशपिंड वगैरे सगळं जे पण आहे, दहाव्याचा कार्यक्रम असा परिसर आहे पूर्ण. त्या बाजूला अशी धुनी जळत असते बघा. इथे आपण जाऊया, तिकडे हवन वगैरे होतात. इथे स्वामी शिवानंद महाराजांची समाधी आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. पूर्ण परिसर बघून घ्या, खूप सुंदर परिसर आहे. आणि अशा इथे हवन वगैरे होत असतात. लोक आपले आस्था घेऊन येतात आणि दर्शन वगैरे करतात. महादेवांच्या मंदिरात आल्यावरती एक अलगच वाईब येते आणि खूप पॉझिटिव्हिटी येते. तसंच जबरदस्त वातावरण आहे. आणि हा तलाव बघा, किती सुंदर तलाव आहे. हे दृश्य नजारे बघा तुम्ही, किती सुंदर आहे बघा. किती सुंदर असा तलाव आहे बाजूला, मंदिराच्या बाजूलाच परिसर आहे. एक नंबर आहे आणि जबरदस्त जबरदस्त ठिकाण आहे. म्हणजे महादेवाचं असं मंदिर इथे नाहीच आहे. हे कल्याण सिटीमध्ये हा एकच मंदिर आहे, खिडकाळेश्वर, जिथे असं खूप सुंदर स्वच्छ परिसर आहे. आणि तिथे ना, तिथे लोकांचे दहाव्याचा कार्यक्रम होतो. जसं दसपिंड वगैरे जे असतात ना, ते सगळं तिथं कार्यक्रम होतो. त्याच्यासाठी हा तलाव आहे आणि अशी सुविधा इथे आहे. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. मंदिराचा परिसर पण शिवरात्रीच्या दिवशी तर फुल गर्दी असते. आता तर काहीच गर्दी नाही. मी गुरुवारच्या दिवशी आलेलो आहे पप्पांसोबत मंदिराचं दर्शन करायला. आणि तिकडे जाऊया, चला आपण. खिडकाळेश्वर मंदिर खूप जुनं मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे. हे समाधी इथे आणि दत्तगुरूंचं स्थान आहे. इथे पण पिंड आहे आणि दत्त महाराज आहे आणि शिवानंद महाराजांची समाधीचं स्थळ आहे. तर काय, हा आहे पूर्ण खिडकाळेश्वर महादेव मंदिराचा परिसर. तुम्ही बघू शकता, एकदम जबरदस्त आहे आणि मन प्रसन्न होतो इथे पण आल्यावरती. महादेवाच्या कुठल्याही मंदिरात जावा, मन प्रसन्न होतोच आणि पॉझिटिव्हिटी येते, सगळी निगेटिव्हिटी दूर होऊन जाते. तर चला आता आपण निघूया, पप्पा पण बाहेर थांबले. कसा होता मंदिर? भारी मंदिर आहे ना, खिडकाळेश्वर मंदिर. आम्ही दोघ जण आलेलो दर्शन करायला, पप्पांसोबत मी आलेलो, बाईक घेऊन आलेलो आम्ही. आता आमचं दर्शन वगैरे झालंय, तर आम्ही निघतो आता. चला गाईज, मी महादेवाच्या मंदिरात जाऊन आलो, आम्ही घरी आलो, थोडा फ्रेशअप झालो आणि आता चाललोय आपल्या कामाला. बाईक घेऊन चाललोय बघा परत. आणि मस्त क्लायमेट बघा, सुंदर असं झालेलं आहे. आणि पावसाची शक्यता परत वाटते मला की पडणार आहे. तर चला बाईक घेऊन निघूया आपल्या कामाला. तिथे कैलास भाऊ, रुपेश भाऊ जॉईन होणार आहे. चला, मी आता आलो यशवीच्या घरी बघा. यशवी आली बघा माझ्या जोडीला. यशवी, हाय कर सगळ्यांना, हाय कर, हाय कर, हाय बोल, हाय दोन्ही हाताने कर, हाय. पा दे सगळ्यांना, उभं दे. गाय बघितला कशी पा देते, एक नंबर गोड मुलगी आहे. आणि सकाळी सकाळी आल्यावरती तिला बोलते, नाना मला व्लॉग मध्ये घे ना. ए व्लॉग आला बघ, तुझा व्लॉग आला. हाय का सगळ्यांना, हाय. हो, वाघ कसा आवाज करतो?
आणि साफ कसा करतो? तर आलो इकडे. आता रुपेश पण ऑफिस मध्ये, तो येतोय, मग आम्ही गाडी घेऊन निघूया. चालले किचन मध्ये. बघा वहिनीच्या किचन मध्ये आहेत, काम करतात. काय आज स्पेशल? आज शेपूची भाजी आहे, मिक्स मिक्स भेंडी डाळ आणि वरण भात आणि तुम्हाला उपवासाला साबुदाण्याचे वडे तळून. वा 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 वा, माझी पण तयारी चालू आहे हा. वहिनी कॅमेरा ऑन केला काय होतो तुम्हाला? हसायला येतं मला. हा? हसायला येतं? हसायला येतं. अरे काय तुम्ही हसायला? पुन्हा झोमीन करता. झूम नाही येतो, तुम्हाला वाटतं झूम. देखा गाइस, वहिनी बोलते तुम कॅमेरा के उस पार मैं इस पार. वहिनी बोलते माझा अवतार बरोबर, मग हा त्या ना, केस अशी झुरलेली असताना बोलते. हा, मग तुम्ही उद्याहून तयारी करा, मी कॅमेरा घेऊन येतो. तयारी रोज नसते. तुम्ही सुंदरच दिसता यार. हा, नाही. कोण बोलतं नाही दिसत? सगळे ऑडियन्स बोलते तुम्ही सुंदर दिसता का नाही. बघा वहिनी काय म्हणतात. काय नाही, आता काय सध्या श्रावण चालू आहे. बाजरा. कसा होतोय श्रावण? टेन्शन येतो का? नाही आता काही नाही होत. हा, खरं सांगा. खरंच, सकाळी एकच प्रश्न असतो, काय? काय बनवायची? भाजी काय बनवते तिथं आईला बी टेन्शन नसतं. आता यांचा किचन मध्ये चालले, करा तुम्ही काम करा. किचन एक एक किचन, किचन दोन्ही किचन. हा, आता आई पण इथं बसली. आई हा, काय रे भाऊ? काय आज तू? काय बोल. आज काय आहे? उपास आहे. उपवास आहे ना, गुरुवारचा तर उपवास आहे. ही बघा खायला बसली बघा. हे मला दे. बघ ही गोड मुलगी, ही सगळं देते लगेच. खा तू खा. मग आई काय बाकी काय नाही रे. दिवसभराच्या घडामोडी तुझ्या? तुझं बरं आहे, दोन दोन सुनायचे, तिथं आई एकटीच असते. आणू आणू आपण पण आईच्या जोडीला घेऊन येऊ आपण लवकरच. ही बघ एवढी हसते बघ. ही बाईला काय समजलं. है ना, तुला कसं सगळं उठल्यापासून सगळं काम करा तुला नाही लागत. नाही करत. सुनेशी करताना मी नाही करत. तिथं आई आईला. तिथं एकटीच बी आई लागते. एकटीच आहे ना रे, सर्व करायला पाहिजेत ना. हा, काय काय बोलली? घे, घे. तू येते आईच्या जोडीला? काम जास्त वाढवलं आमचं ते काही ठेवत नाही टॉलीमध्ये भांडे, सर्व काढून घेते. लहान पोरं असल्यावर असे उताल पुताल होते डायरेक्ट. काहीच ठेवणार नाही ना, सगळी घाण करत नाही. नाही, सर्व काढते, काही ठेवत नाही. अशी चालू आहे धमाल मस्ती. कधीपासून नाव सांगासाठी महेश माना नाना करते कधीपासून. कोण ती? हा, कशासाठी? छोट्या ना मामाने मारली ना. तुला मम्मानी मारली? हा, कुठं बघ. मारली? हा, त्या मामाने मारली, बघितलं. मम्मानी मारली? कुठं मारली तुला? असं मारली? हा, इथं मारली, बघ बरोबर. कुठं मारली बघ. इथं मारलेलं दाखवतोय ती. बघ किती चाप्टर आहे, सगळं नाव सांगते. हा, कुठं मारली मम्मीने तुला? कानाखाली मारली? कुठे मारली बाबा? कसं आता मारला? अरे बाप रे, नाव सांगते गाईज बघा. ही पब्लिक नाव सांगते. आई हा. बघ कवरी हुशार आहे, नाव सांगते नानाला, है ना. तर चालू आहे अशाच गप्पा गोष्टी. आता आम्ही निघू थोड्या वेळात, रुपेश येतोय, मग गाडी घेऊन निघू. मग कैलास भाऊ आम्ही तिघ जण जाणार आहे एकत्र. चला गाईज, आमची मंडळी वापस आलेली आहे बघा. शिकार करायला चाललेत दोघ जण. हा, दोघ जण शिकार करायला चाललेत, जागेचा शिकार करायला चाललेत. मला सोबत घेऊन चाललेत हे लोक. आता चाललोय आम्ही. गाईज मी आता मस्त घरी आलेलो आहे आणि मम्मी बघा किचन मध्ये मस्त स्वयंपाक बनवतो. आई कसली भाजी करते? छोले. हा, छोले आणि फ्लावर भात. उपवास सोडायला मस्त छोले चमचमीत. आईने बघा छोले बनवायला घेतले. छोले झाले तिथे बॉईल करून, आणि मस्त रेसिपी. आईच्या हातचा जेवण जेवायला मजाच येते ना आई. मग वा, चमचमीत. आणि आमची आमची आई तर एकदम भारी जेवण बनवते. सगळ्यांच्या आया जाम भारी जेवण बनवतात. आईच्या हाताला चव अलगच आहे. प्रत्येकाच्या चव वेगळी असते. हा ना, म्हणजे मसाल्यावरती केले सगळा है ना आई. मग मसाल्यावरती केले. आता पोरांना लागतं चमचमीत, द्यायला लागतं चमचमीत. हा, इथं पुलाव भात बनवलाय, भाजी बनवते. चला आता आपण पहिले फ्रेश होऊ आणि मग जेवायला येऊ उपास सोडायला. गाईस बघा माझा उपासाचा ताट आलेला आहे. मस्त छोले बनवलेत मम्मीने, पुलाव भात, लोणचा, मिरकुंड्या, कुरडई आणि मिरची. एक नंबर जेवण, जेवणाचा ताट. असं जेवणाचा ताट भेटल्यावरती उपास सोडायची मजा अलगच असते. या उपास सोडायला जेवायला या.
इडली जाम. मस्त आले. आईस पुलाव भात म्हणजे मस्त असं वाटाणे आणि गाजर खायला मजा येते आणि त्यासोबत लोणचं असलं ना ती भाजी असली तर एक नंबर लागते. टेस्टी एकदम जेवण. आता गाजर मासे वाटाणे वाटाणे मस्त लागतंय बघा. गाईज माझा उपवास सोडून झाला एकदम मस्त टमी फुल झालेला आहे. मम्मीच्या हातचं जेवण एक नंबर असतं आणि ती एकदम मस्त चमचमीत जेवायला बनवत असते. तर हा होता आजचा व्हिडिओ खिडकालेश्वर महादेवाचं मंदिर आणि माझे फॅमिली मुवमेंट्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्या. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट नक्कीच करा आणि प्लीज असेच नवीन नवीन रोज व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आपले स्टेप हळूहळू पुढे जातात, थोड्या वेगाने येऊ द्या, सबस्क्रायबर वाढू द्या. माझे नवीन व्ह्यूअर्स आणि नवीन ऑडियन्स तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सगळ्यांनी, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येणार. तर चला आपण भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. अशाच काहीतरी नवीन गोष्टी भन्नाट गोष्टी घेऊन येऊया. आतासाठी गुड नाईट, टेक केअर, बाय.